आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भाजपचे सर्व भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते घुसले आहे की अशा प्रकारे तुम्हाला माहीत असेल की ज्या कार्यालयाची विटंबना किंबहुना कार्यालय तोडण्यापर्यंत जर मजल कुठच्याही राजकीय पक्षाची जात असेल, म्हणजे उद्या समजा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात झालं असं तरी देखील आम्ही याचा निषेधच केला असता। कारण सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असं एक वेगळं बळ की नाही, काय जरी झालं आणि काय जरी आम्ही केलं तरी देखील आम्हाला कोणी काय करू शकणार नाही आणि वाचवणार आहेत असं होता कामा नये। आणि ही परंपरा जर सुरुवात झाली तर याचे दुष्परिणाम पूर्ण राज्यभरामध्ये होतील, ह्याची आम्ही निंदा करतो। या बाबतीतला प्रश्न आता विधान परिषदमध्ये भाई जगतापांनी मांडला, आम्ही त्या सर्वांना सपोर्ट करून विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची तातडीची भेट घेऊन संबंधित लोकांवरती कारवाई करा। हे कसे आलेत, 144 तिकडे कलम ऑलरेडी लागू आहे, पोलिसांचा बंदोबस्त असतो, आयुक्त असतो, या सर्व गुण असताना पण जर अशा प्रकारे मोठ्या संख्येने जर कार्यकर्ते म्हणजे प्री प्लॅन्ड करून जर आत घुसत असतील आणि तोडफोड करत असेल किंवा घोषणा देत असेल तर मला वाटते हे चुकीचं आहे। तुम्ही वारंवार मागणी करत होतात की भाजपकडून भूमिका स्पष्ट करावी, माफी मागण्यात यावी, परंतु माफी नाही मागितली, भूमिका देखील स्पष्ट नाही केली, परंतु त्यांचे कार्यकर्ते उलट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ही एरोगन्सी आहे। पण पूर्ण ह्याचा चौकशी व्हायला पाहिजे। लगेच कुठची प्रतिक्रिया देऊन बोलणं, एकमेकांवर बोट दाखवून अजून वातावरण तापवण्यात काय अर्थ नाही। एक गोष्ट नक्की आहे की जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत इतर वस्तुस्थिती अजूनची अधिकची माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्या बाबतीतली चौकशी करून त्या बाबतीतली कारवाई व्हायला पाहिजे, अशी आम्ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जातोय। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, ज्या पद्धतीने ती तोडफोड झाली त्याची मागणी आणि त्याची कारवाई करण्यासाठी आणि संपूर्ण माहिती देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तातडीने जातोय, अशी प्रतिक्रिया जी आहे ती सचिन अहिर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।